लॉर्ड कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत भरली भेंडी। तर त्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतली, 250 ग्रॅम अशी चिरून घेतली, अशा चिरा मारून घेतल्यात। आणि भरण्यासाठी त्यात शेंगदाण्याची चटणी घेतली तयार केलेली घरची, त्यानंतर पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि 1 चमचा भाजीचा मसाला आणि 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर। तर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून मग यात भरून घ्यायचं। आणि कॉर्नफ्लोअर आणि लिंबू हे पण आपण घालणार आहोत, हे मी पुढे सांगते तुम्हाला। तर आता हे सर्व मिक्स करून आपल्याला भेंडीमध्ये भरून घ्यायचं। आधी सर्व एकत्र करूया। आता ओलसरपणा येण्यासाठी मी थोडंसं पाणी घालते, नाहीतर सर्व भरलेलं बाहेर येऊन जाईल म्हणून। हे बघा अशा प्रकारे आता आपण भेंडीमध्ये भरून घेऊ। अशा प्रकारे आता मी भरून घेते। अजून एक दाखवते। अशा प्रकारे मी भरून घेते। सर्व भेंडी आता मी भरून घेतलेली आहे। आता काय करायचं, ह्या लिंबाचा उपयोग असं पिळून घ्यायचा सर्व भेंडीवर। आणि कॉर्नफ्लोअर थोडं थोडं असं टाकायचं त्यावर, म्हणजे भेंडी कुरकुरीत होते। जास्त नाही टाकायचं, थोडं। अशा प्रकारे आता ही थोडा वेळ आपल्याला 10 मिनिटं ठेवून द्यायची आणि मग आपण ही फ्राय करायला घेऊ। आणि शॅलो फ्राय करायची, डीप फ्राय करायची नाही, ही शॅलो फ्राय करायची। आता 10 मिनिटं आपण ठेवून देऊया। तर फ्राईंग पॅन गरम करायला ठेवलं मी, तेल घालून घेऊया। आता काय करायचं, एक बाजू फ्राय करताना आपण झाकण ठेवून घेऊ, म्हणजे ती वाफेमध्ये शिजून जाईल। आणि दुसरी बाजू करताना झाकण काढून घेऊ। आता झाकण न ठेवता एक बाजू करून घेऊ आपण। बघा दुसरी बाजू पण आपली झाली। आता काढून घेऊया। अशाच प्रकारे आता मी दुसरी बॅच पण करून घेते। हे बघा दुसरी बॅच आहे, पाठीमागनं पण झालेली खालच्या बाजूने। आता ही मी काढून घेते आणि दुसरी बॅच पण मी अशीच करून घेते। चला तर मग आपली कुरकुरीत भेंडी तयार आहे, बघू शकता तुम्ही। मस्त फ्राय झालेली आहे। अशा पद्धतीने करून बघा, असे मसाले वापरून बघा तुम्ही आणि मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.